नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। आज मी बनवणार आहे भोपळ्याच्या भाकरी आणि त्यासाठी मी हे साहित्य घेतलंय। हे भोपळा किसून घेतलाय आणि इथं या हिरव्या मिरच्या घेतल्या, कोथिंबीर घेतली आणि लसूण, कढीपत्ता, जिरे, ओवा, थोडंसं हिंग घेतला आणि मीठ घेतले। आणि हे त्यासाठी लागणारी पिठं, हे डाळीचं पीठ आहे, 1 वाटी डाळीचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी बाजरीचं, 1 वाटी ज्वारीचं आणि 1 वाटी गव्हाचं। हे सगळं मिक्स करून मळून घ्यायचं पीठ। सांगते ना, आता मी सगळं दळून घेते सगळं। आता मी इथे जिरे, ओवा, लसूण, मिरची, कढीपत्ता दळून घेते मिक्सरमध्ये। तर इथं मिरची, लसूण आणि जे काही वाटण होतं ते दळून घेतलंय सगळं। आता मी हे सगळं मिक्स करून दळून घेणार। आता ते मिक्स करायचं आणि त्याचं पीठ मळायचं। भोपळा आहे ना, त्याची ते सगळ्या वस्तू चांगले मिक्स करून घ्यायच्या। आणि ही कोथिंबीर पण टाकायची आणि मिरची ते चांगलं एकत्र करून घ्यायचं असं हे मिश्रण। पाणी थोडं मापातच टाकायचं, कारण भोपळ्याला पाणी राहतं, कोथिंबीरीला पाणी राहतं, मग ते पाणी सुटत जास्त पिठाला। मग जसं लागेल तसं आधी कोरड्याच्यातच काढून घ्यायचे सगळे पीठ एकत्र करून। हे असे सगळे एकत्र करून घ्यायचे। आपल्याला पाण्याची सुद्धा एवढी गरज नाही लागणार, तेवढ्या त्या याच्यामध्ये मळायचं होऊन जातं। लय पातळ झाल्यावर मग त्या भाकरी येत नाही चांगलं। थोडंसं घट्टच असल्यावर मग फडक्यावर अशा थापून घ्यायच्या मस्त। मी इथे काहीच पाणी नाही टाकलं, कारण भोपळ्याला ऑलरेडी पाणी सुटत राहतं। भोपळ्याला, कोथिंबीरीला आणि हिरव्या मिरच्यांना पण त्या पाणी सुटतं, मग त्याच्यामध्ये सगळं मळायचं होऊन जातं पीठ। आम्ही याच्यात थोडंसं पाणी घेतलं होतं, पण आम्हाला गरजच नाही लागली पाण्याची, कारण भोपळ्यातून जास्त पाणी सुटत असतं, त्यामुळे एवढी पाण्याची गरजच लागत नाही। आणि जसं जसं पीठ भिजतं तसं तसं अजून भोपळा पाणी सोडतो, मग ते जास्त पातळ होतं। पाणी टाकू नका तुम्ही त्याच्यात आधी। जर लईच घट्ट वाटलं तर टाकू शकता तुम्ही, मग थोडंसं जेव्हा आपण भाकर बनवतो त्याला मळून घेऊन मग तसं करू शकता। आपलं पीठ इथं मस्त भिजलंय, आता तवा टाकून घेऊ आणि लगेच हे थालीपीठ करून भोपळ्याची। इथं सुती रुमाल घेतलाय, त्याच्यावर छान थापून घ्यायची। सुती रुमाल घातलाय आणि त्याच्यावर थापून घ्यायचं अशा मस्त थालीपीठ। थोडा पाण्याचा हात घ्यायचा असं, आणि असे थापायचे झाले का असे त्याला ओलं पाडून घ्यायचे असे। असे तव्यावर टाकून घ्यायचे आणि त्याच्यावर थोडं तेल फिरवायचं। एक थालीपीठ झालंय इथं। हा, आता हे दुसरं आता आपलं हे थालीपीठ तयार झालंय।
आणि हे दुसरं पण भाजून घेऊ आता. असं सुती फडका असला का तव्यावर टाकायला एकदम सोपं जातं आणि पटकन पडत, म्हणजे मग हे नाही होत, ते ओढत नाही. असं थोडस तेल सोडून घे. आता इथं आपल्या भोपळ्याच्या भाकरी तयार झाल्या आहे. आता त्याची आपण पायला टेस्ट देऊ. मस्त भोपळ्याच्या भाकरी, लोणचं, चटणी आणि सोबत कांदा. आणि कोणाला जर गुळ आवडत असेल ना भाकरी सोबत, गुळ पण खायचा, गुळ पण छान लागतो त्या भाकरी सोबत. तरी ना आमच्या घरात सगळ्यात आवडीच्या पायलचे आणि पायला तुम्ही टेस्ट करायला लागते. मस्त गरम गरम. मस्त झाला. आता प्रत्येक वेळेस आहे या पुरीच बनविते, मी काय बनविते ना. आज मी म्हणलं आपण रेसिपी टाकू म्हणून मी स्वतः बनवलंय. आता माझ्या आजची टेस्ट बघू कशी लागत खायला. मस्त नाही मस्त. खूप झटपट होणारी रेसिपी आहे. सकाळी नाश्त्यासाठी तुम्ही चालू चालू पटकन बनवू शकता ही रेसिपी. पटकन होती ती, अजिबात वेळ लागत नाही. तर मित्रांनो, मम्मीने मस्त आमच्यासाठी भोपळ्याच्या भाकरी बनवल्या आहे. चला आपण याची टेस्ट घेऊन बघूया कशी आहे. ऑलरेडी टेस्ट घेतली एकदा, पण परत एक नंबर. आणि आमच्या घरात ज्या व्यक्तीला सगळ्यात जास्त भोपळ्याच्या भाकरी आवडतात त्या व्यक्तीला पण मी इन्व्हाइट करू इच्छितो. मी खाल्ली टाळ्या. तुझ्या आधी तिला टेस्ट दिली मी. पायने आमच्या घरी रेसिपी आणलेली आहे. माझ्या मम्मीची स्पेशल रेसिपी जी की दीदीला खूप आवडते. नो हा ना, सुद्धा खाऊ राहिलं बरं का भोपळ्याच्या. काना सुद्धा भोपळ्याच्या. तिखट आहे तरी खातोय.